आज मी मेथीची भाजी बनवणार आहे. मेथीची भाजी नाही, पण मेथीच्या भाजीची आगळी-वेगळी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. मेथीची पानं फक्त पानं घ्यायची, देठं अजिबात घ्यायचे नाहीत आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून झाली, की ही अशी अर्धवटच कट करायची. जास्त बारीक-बारीक कट केली, तर त्याच्यामध्ये काय होतं, कडवटपणा येतो म्हणून अर्धवट कट करून घेतली. बेसन पीठ 1 चमचा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी मला बाजरीचं पीठ लागलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि 1 किंवा 1.5 चमचा तेल टाका आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने जर तुम्ही एखादी ही रेसिपी करून पाहिली, तर तुम्ही म्हणताल की ही अंड्याची भुर्जी आहे का काय? सेम भुर्जीसारखी लागते. एकदा ट्राय करून बघाच तुम्ही नक्की. आता थोडंसं पीठ कमी पडलं म्हणून मी बाजरीचं पीठ पण त्याच्यात ॲड केलं आणि थोडंसंच पाणी टाकायचं, कारण की त्याचा पिठासारखा गोळा झाला पाहिजे ह्यासाठी. आता मस्तपैकी असं मळून घेतलेलंच आहे. ह्याचा तुम्हाला कोणताही आकार केला तरी चालतो. मुटके बनवले तरीही चालेल. आपल्याला तर हे शिजवून घ्यायचं आहे. मी टिक्कीसारखा आकार केला. सिलेंडरसारखा आकार करा. तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार करा. फक्त आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे काही फरक पडत नाही आहे. अशा पद्धतीने मी टिक्की तयार केली मुद्दामून, की पटकन शिजून पण निघेल, कारण की जेवणासाठी वेळ झालेला होता. जास्त 7:30-8 वाजलेलेच होते आणि मला ही रेसिपी करायचीच होती. मुलांनाही भूक लागली होती. म्हणून मी जरा टिक्कीसारखा आकार केला आणि पटकन ही शिजून निघेल. काय 15-20 मिनिटात तरी शिजून निघतात. आता आपल्याला आहे ना इडलीचं भांडं किंवा ह्याचं हां, इडलीचं भांडं जरी घेतलं तरी चालेल. इडलीच्या भांड्यामध्ये तुम्ही असं ह्याला भांड्याला आहे ना तेल लावा. ज्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवणार आहे ना, असं तेल लावा आणि त्या टिक्की त्याच्यामध्ये ठेवून द्या आणि 15-20 मिनटं तर लागतात. 15-20 मिनटात तर ह्या शिजूनही निघतात. माझ्याकडे इडलीचे भांडं आहे हे. त्याच्यामध्ये स्टीमरसाठी प्लेट पण आहे. मी ते सगळे भांडे काढून घेतले आणि स्टीमरच्या प्लेटमध्ये लावले. तुम्ही काही कोणत्याही पात्रामध्ये तुम्ही लावू शकता. कोणत्याही भांड्यामध्ये आपल्याला फक्त उकडून घ्यायचे आहेत. खूप मस्तपैकी उकडून निघालेले आहेत. हातालासुद्धा लागलेलं नाही आहे पीठ. आता हे गार करायचे, तर मी आता चमच्याने स्मॅश करणार आहे. तोपर्यंत गार होईल आणि नंतर मी लवकरात लवकर टिक्की गार पण होईल आणि मी इकडे तोपर्यंत फोडणी देते. फोडणी देऊस तोपर्यंत टिक्की गार झाली, की मी हाताने ते कुस्करून घेणार आहे. चला तर मग मी आता आपण फोडणी देऊया. तेल टाकलेलं आहे. तेल जरा थोडंसं गरम झाले, की जिरे टाकू. जिरे तडतडले, की जरा लसूण टाका. लसूण तुम्ही करूनही टाकू शकता किंवा ठेचूनही टाकू शकता आणि चांगला मोठा एक कांदा बारीक कट केलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. आता लालसर कांदा झाला, की हळद टाकलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूण मी थोडासा खलबत्त्यात वाटला होता, म्हणजे लसणाचा ठेचाच म्हणा. तो टाकून घेतला, परतून घेतला. लाल तिखट टाकले, धना पावडर टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जेवढं लाल तिखट लागेल तेवढं टाका. तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. जास्त तिखट पण नाही झाली पाहिजे आणि जास्त खूपच असं मळमळीत नाही झाली पाहिजे. थोडीशी तिखट पाहिजेच. आता हे गार झालेली आहे. मी हाताने पूर्ण कुस्करून घेतलेली आहे. आता आपण ही टिक्क्या त्याच्यामध्ये टाकून घेऊ. म्हणजे टिक्की कुस्करून घेतलेली आहे ती टाकून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण टिक्कीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं. ते लक्षात ठेवूनच त्याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकलेला आहे. तो मस्तपैकी परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. अगोदरही मीठ टाकलेलं आहे. ह्याचं थोडं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार आपण मीठ टाकून घेऊ. मस्तपैकी एकजीव होऊस तोपर्यंत असं परतून घ्या. म्हणजे कसं सगळ्या याच्यामध्ये ते मसाला ते गेला पाहिजे. आता मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला शिजवण्याची वगैरे काहीच गरज नाही. फक्त एकसारखं परतून घ्यायचं. बघा किती मस्त असं वाटतं, की ही अंड्याचीच भुर्जी आहे. माझ्या मुलांना तर इतकी आवडली, की बघायला नको. ते म्हटले, की "कशाची भाजी केलेली आहे मम्मी? ही पूर्ण अंड्याच्या भुर्जीसारखी लागत होती." परत एकदा कर. तुम्ही ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझी तुमच्याशी एकच विनंती आहे, की व्हिडिओ बनवण्यासाठी, ही रेसिपी बनवण्यासाठी खूप टाईम लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा अशा पद्धतीने ही भाजी इतकी सुंदर लागते, की बघायला नको. आणि एक मेथीची आगळी वेगळी भाजी. आपण रोजच मेथीची भाजी खातो. बाय.